नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीके एज्युटेक मध्ये आपले सहर्ष स्वागत. मी पाटील पीके, न्यू इंग्लिश स्कूल सोमठाणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आपलं रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन म्हणजेच रोज सत्र 2 जे आहे, सत्र 2 या ठिकाणी सुरू झालेलं आहे. काल 25 तारीख पहिली लिंक आलेली होती इंग्रजी आणि समाजशास्त्र या विषयाची, आणि आज 26 तारखेला आपल्याला दुसरी लिंक आलेली आहे दुसऱ्या 2 विषयांची, म्हणजेच मराठी व गणित 2. यामध्ये बघा, आपल्याला गणिताच्या बाबतीत आपण या ठिकाणी बोलणार आहोत. घटक क्रमांक 1 ते 4 प्रकरणावर आधारित सराव टेस्ट या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहेत, आणि या सरावासाठी जे काही प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहेत ते आता त्याबद्दल आपण या ठिकाणी अधिक चर्चा करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न जो आहे, आकृतीमध्ये जर रेषा L1 सिमिलर रेषा L2 म्हणजे रेषा L1 समांतर रेषा L2 आणि रेषा T ही छेदिका असेल तर x ची किंमत काढा. तेच आता इंग्रजीमध्ये बघूया. in the figure, if line L1 parallel line L2 and line T is transversal, then find x. मग आपल्याला x ची किंमत काढायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला जे दिसत आहे बघा, हे दोन कोन जे आहेत जे आपल्याला दिलेले आहेत 3x अधिक 20 आणि 2x अंश. तर हे दोघंही अंतर्लिखित कोन आहे, इंटेरियर अँगल आहेत. आता इंटेरियर अँगलची प्रॉपर्टीज आपल्याला माहित आहे. द सम ऑफ इंटेरियर अँगल इज 180. द इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. अंतरकोन जे आहे ते पूरक असतात. म्हणजेच बघा, 2x अधिक 3x अधिक 20 म्हणजे 2x हा अँगल आणि 3x अधिक 20 दुसरा अँगल, त्या दोघांची बेरीज केली तर 180 येते, सप्लिमेंटरी असते. आता x ची बेरीज करायची म्हणजे 2x अधिक 3x 5x बरोबर. आता हा 20 तिकडे जाऊन काय होणार आहे, वजा होणार आहे. म्हणजे LHS कडनं RHS कडे जाताना तो इकडे वजा, इकडे अधिक आहे, प्लस आहे, ॲडिशन आहे, म्हणून तिकडे बाजूला दुसऱ्या बाजूला जाताना तो वजा होणार आहे, मायनस होणार आहे. आता 5x बरोबर 180 वजा 20, 180 मधून 20 गेले 160. हा 5 इकडे गुणिले तिकडे जाऊन भागिले होणार. 160 भागिले 5 बरोबर 32. म्हणजे या ठिकाणी 32 हे पहिलं ऑप्शन आपल्याला मिळतंय. बघा, अशा पद्धतीने हे पहिलं उदाहरण जे आहे ते उदाहरण आपल्याला सोडवता येईल. इथे आपले 2 मार्क्स आपल्याला मिळतील. त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया. बघा, दुसरा प्रश्न काय सांगतोय, पुढील कृती पूर्ण करा. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. आता या ठिकाणी ऍक्टिव्हिटी दिलेली आहेत. आता द अल्टरनेट अँगल फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. आता हे जे आहेत लाल बॉक्समध्ये जे दिलेलं आहे ते आपले उत्तर सोडवलेलं आहे. ते उत्तर मी अगोदर डिस्प्ले केलेलं आहे. तर आपण अगोदर डाव्या बाजूला जे प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये बघूया. गिवन काय दिले, लाईन L पॅरलल लाईन L आणि लाईन N इज अ ट्रान्सव्हर्सल. म्हणजे N जी लाईन आहे ही N काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. L आणि M ह्या पॅरलल आहे. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, अँगल D इज इक्वल टू अँगल B. हे जे आहे ते युतक्रम कोन आहे. हे आपल्याला इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. तर हे प्रूव्ह करणं खूप सोपं आहे. काय दिलं प्रूफ, अँगल D प्लस अँगल C इज इक्वल टू ब्रॅकेट, आणि काय दिलेलं आहे त्याचं रिझन, 1 नंबर दिलेलं आहे त्याला इक्वेशन, आणि रिझन काय दिलेलं आहे, अँगल इन अ लिनियर पेअर. लिनियर पेअर म्हणजे काय, रेषीय जोडतील कोन आहेत असं त्याचा अर्थ होतो. आता वी नो दॅट द लिनियर पेअर अँगल थेरम और प्रॉपर्टीज दॅट इज द सम ऑफ लिनियर पेअर अँगल इज 180. म्हणजे लिनियर पेअर रेषीय जोडतील कोनांच्या मापांची बेरीज 180 असते, म्हणून हा 180 जो आहे हा इथे येणार आहे. आणि तुम्ही जर पुढची स्टेप जर बघितली तर 180 दिलेला आहे, याचा अर्थ इथे 180 असणार आहे. सिंपल आहे, बरोबर नाही. कधी कधी पुढच्या स्टेप सुद्धा मागच्या स्टेपचं उत्तर जे आहे ते उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतं. म्हणून दुसरं बघा, दुसरं इक्वेशन काय दिलेलं आहे, तर अँगल C प्लस अँगल हा काय असणार आहे, अँगल C आणि कोणत्या अँगलचं माप हे 180 आहे, तर अँगल B. आताच पहिला जो क्वेश्चन आहे या पहिल्या क्वेश्चनमध्ये आपण या ठिकाणी आपण दोघांची बेरीज ही किती केली, 180, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा आपल्याला म्हणता येईल अँगल C प्लस अँगल B बरोबर 180 डिग्री. याला नंबर दिला 2, प्रॉपर्टीज ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ पॅरलल लाईन.
आता या ठिकाणी बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून आपल्याला काय सांगता येते, आता 180 RHS ही काय इक्वल आहे, म्हणून आपल्याला LHS सुद्धा इक्वल. LHS म्हणजे काय, अँगल D प्लस अँगल C इज इक्वल टू अँगल C प्लस अँगल B. बघा इथं सुद्धा या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळणार आहे, हेच उत्तर इथं आपल्याला मिळणार आहे. येते लक्षात, इथे दिसतंय. आता अँगल C दोन्ही बाजूला काय आहे, सारखा आहे, LHS ला आहे आणि RHS ला आहे, म्हणून तो कॅन्सल होणार आहे. आपल्याला इथं होतं काय, अँगल D बरोबर अँगल B, म्हणून आपलं जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. बघा उत्तर काय विचारलेलं आहे, अँगल D प्लस अँगल C काय होतं, पहिल्यांदा 180 डिग्री होतं. बघा या ठिकाणी इथं दिसतंय लाल बॉक्समध्ये, अँगल D प्लस अँगल C 180, त्यानंतर अँगल C प्लस डॅश डॅश अँगल डॅश डॅश इज इक्वल टू 180. आता इथं काय दिलेलं आहे, अँगल B, म्हणून पर्याय क्रमांक इथं पहिल्यांदा येणार आहे 180. तिसऱ्या बॉक्सचा चेक बॉक्स आपल्याला टिक करायचा आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला अँगल C प्लस अँगल B म्हणजे पहिला बॉक्स चेक बॉक्समध्ये आपल्याला टिक करावं लागणार आहे. आता दोन्ही इक्वेशन सारखे असणार आहे. इथं काय येणार आहे, हा अँगल हा जो आहे ना वरचा, हा D येणार आहे, म्हणजेच काय मधल्या तिसऱ्या याच्यात ना मधल्याला म्हणजे अँगल D ला आपल्याला चेक बॉक्स करावं लागणार आहे. अशा प्रकारे हे आपल्याला उत्तर मिळतं. त्यानंतर क्वेश्चन 3 जो आहे, त्या क्वेश्चन 3 मध्ये बघा ट्रायंगल PQR म्हणजे कोण त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर 10 सेंटीमीटर, QR 12 सेंटीमीटर, PR 8 सेंटीमीटर. तर या त्रिकोणाचा सर्वात मोठा व सर्वात लहान कोण कोणता आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आता इंग्लिशमध्ये बघा, इन ट्रायंगल PQR, PQ इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, QR इज इक्वल टू 12 सेंटीमीटर, PR इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. फाइंड द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट अँगल ऑफ द ट्रायंगल. आता आपल्याला सर्वात लहान आणि सर्वात मोठा अँगल जो आहे तो अँगल फाइंड करायचा. या ठिकाणी आपल्याला लाल रेड कलरमध्ये मी तुम्हाला प्रॉपर्टीज लिहून त्याचं तपकिरी रंगात आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की अपोजिट प्रॉपर्टीज आहे, अपोजिट अँगल ऑफ ग्रेटेस्ट साईड इज ग्रेटर अँड अपोजिट अँगल्स ऑफ स्मॉलर साईड इज स्मॉलर. म्हणजे त्रिकोणात मोठ्या बाजूसमोरील कोण मोठा असतो आणि मोठ्या लहान कोणासमोरील लहान बाजूसमोरील कोण सुद्धा लहान असतो, हे आपल्याला प्रॉपर्टीज आपल्याला माहीत आहे. तर या ठिकाणी आपल्याला ज्या त्रिकोणाच्या बाजू दिलेल्या आहेत त्या बाजूंचे माप आपल्याला लिहायचे. बघा म्हणजे सर्वात मोठी बाजू कोणती, QR, म्हणून ती QR अगोदर लिहिली. QR इज ग्रेटर दॅन PQ इज ग्रेटर दॅन PR. या ठिकाणी आपल्याला QR ही बाजू आहे, QRच्या बाजूसमोरील कोण कोणता येणार आहे, अँगल P येणार आहे, कोण P असा येणार आहे. म्हणजे P हा मोठा आहे कोण R पेक्षा आणि कोण R हा मोठा आहे कोण Q पेक्षा. मग या ठिकाणी आपल्याला दिसतंय की सर्वात मोठा कोण कोणता असणार आहे, P. म्हणून या ठिकाणी पहिला चेक बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करावं लागणार आहे आणि सर्वात लहान म्हणजे स्मॉलेस्ट अँगल दॅट इज द Q म्हणजे मधल्या चेक बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करावा लागणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्वात मोठा कोण आणि सर्वात लहान कोण हे आपल्याला इझिली फाइंड करता येणार. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4, त्रिकोण XYZ मध्ये XY 4 सेंटीमीटर, YZ 6 सेंटीमीटर, XZ 5 सेंटीमीटर. जर त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण PQR आणि PQ 8 सेंटीमीटर असेल तर त्रिकोण PQR च्या उरलेल्या बाजू आपल्याला या ठिकाणी शोधायला सांगितलेल्या आहे. तेच इंग्लिशमध्ये बघूया. इन ट्रायंगल XYZ, XY इज इक्वल टू 4 सेंटीमीटर, YZ इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, XZ is equal to 5 centimeter. If triangle XYZ similar triangle PQR and PQ is equal to 8 centimeter, then find the length of remaining sides of triangle PQR. आता या ठिकाणी आपल्याला बघा PQRच्या उरलेल्या बाजू शोधायच्या आहे. आता आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे, टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर साइड्स आर प्रोपोर्शनल. त्याचे साईड जे आहे त्या साईडचे काय असं प्रमाणात असतात हे आपल्याला प्रॉपर्टीज या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. म्हणून आपण काय करणार, XYची बाजू कोणती, XYची प्रोपोर्शनल बाजू कोणती असणार, PQ, YZची QR आणि XZची PR. हे या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. मग आता आपल्याला किमती टाकायची, XYची किंमत 4, PQची किंमत 8, YZची किंमत 6, QR शोधायचा आहे, Y to find here QR, XZ is equal to 5, PR is equal to find here. So we know that if we are observing first ratio, that is the 4/8, so 4 is the half of 8 or 8 is the double to the 4. म्हणजे जे न्यूमरेटर आहे न्यूमरेटरचा अंक जो आहे तो डिनोमिनेटरचा निम्मा आहे आणि डिनोमिनेटरचा अंक जो आहे तो न्यूमरेटरचा डबल आहे. मग आता इथे सुद्धा आपल्याला असेल 6 × 2 12
म्हणजे आपल्याला पहिला QR जो आहे तो मिळणार आहे पहिल्या चेकबॉक्समध्ये, आणि P5 डबल केला तर PR मिळेल म्हणजे 10, म्हणजे आपला पहिला चेकबॉक्स आपल्याला करावा लागतो. अशा पद्धतीने आपल्याला QRचं उत्तर 12 सेंटीमीटर आणि PRचं उत्तर 10 सेंटीमीटर मिळणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो म्हणजे हा कन्स्ट्रक्शन बेसवर. आता कन्स्ट्रक्शन जे आहे अतिशय सोपी पद्धत आहे. जर तुम्ही रफ फिगर काढली तर आपल्याला कन्स्ट्रक्शन जे आहे ते इझिली आपल्याला करता येतो. आपण घर बांधतो, आपल्याला घर बांधत असताना आपण काय करतो, आधी आराखडा तयार करतो, आपण प्लॅन तयार करतो आणि त्यानुसार आपण घर बांधायला सुरुवात करतो, बरोबर आहे. म्हणजेच काय होतं, आता इथं सुद्धा रफ फिगर आपण काढलेलं गरजेचं आहे. आता ही ज्यावेळेस ट्रायंगल PABC आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे, त्याच्या काही अटी दिलेल्या आहेत किंवा काही गोष्टी दिलेल्या आहेत. काय दिलेल्या आहेत ते BC 7.5 सेंटीमीटर दिलेला आहे. त्यानंतर एक कोन दिलेला आहे, माप कोन ABC बरोबर 40 डिग्री 40 डिग्री, AB मायनस AC इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. यस, म्हणजे दोन बाजूंची वजाबाकी दिलेली आहे. तुम्हाला माहित आहे मित्रांनो, त्रिकोणाचं कन्स्ट्रक्शन करत असताना आपल्याला काय द्यावं लागतं, कुठल्याही 3 गोष्टी दिलेल्या असतात. आपल्याला 3 कंडिशन माहीत आहे. जर त्या त्रिकोणाचा पाया आणि 2 संगत कोन दिलेले आहेत, त्यानंतर दोन बाजूंच्या दरम्यानचा कोन दिलेला आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्रिकोणाचा एक बाजू एक कोन आणि उरलेल्या 2 बाजूंच्या मापांची वजाबाकी, लांबीची वजाबाकी किंवा त्यांची बेरीज. अशा पद्धतीने ज्यावेळेस आपल्याला दिलेलं असतं त्यावेळेस या ठिकाणी आपण कन्स्ट्रक्शन सहजरित्या करू शकतो. तर या ठिकाणी AB वजा AC बरोबर 3 सेंटीमीटर, म्हणजे AB जी आहे, AB ही बाजू मोठी आहे AC पेक्षा, कारण की AB मधनं AC वजा केली असते तर +3 येते, +3 येत आहे. तर आपल्याला बघा त्रिकोण ABC कसं रचना करता येईल त्याचा क्रम आपल्याला लिहायला लावलेला आहे. इन ट्रायंगल ABC, इफ BC is equal to 7.5 centimeter, measurement of angle ABC 40 degree, and sides segment between AB minus AC is equal to 3 centimeter. Then to construct triangle ABC of given condition, state correct order of step of construction. आता हे जेव्हा आहे हे दिलेले आहेत. आता पहिलं कन्स्ट्रक्शनची स्टेप दिलेली आहेत. रेख CDचा लंबदुभाजक किरण BL ला जिथे छेदतो त्या बिंदूला A नाव द्या. रेख AC काढा आणि ट्रायंगल ABC मध्ये अपेक्षित त्रिकोण काढा. ही स्टेप जी आहे ती किती येणार आहे हे आपल्याला या ठिकाणी चेकबॉक्स मध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर रेख BC हा 7.5 सेंटीमीटर काढा. B बिंदूपाशी 40 अंशाचा कोन काढा. किरण BL काढा, बरोबर आहे. त्यानंतर तिसरा दिलेला आहे किरण BL वरती बिंदू B असा घ्या की BD बरोबर 3 सेंटीमीटर. रेख CD काढून त्याचा लंबदुभाजक काढा. आता या ठिकाणी जर आपण नुसतं वाचन जरी केलं तरी आपल्याला लक्षात येतं. तरी आपण बघूया या शेजारच्या फिगरमध्ये बघा, ग्रीन बॉर्डरच्या आता कच्ची आकृती काढताना आता हे लक्षात घ्या, आपल्याला अगोदर BC काढणार, पाया काढावाच लागणार आहे नाही 7.5 सेंटीमीटर. त्यामुळे आता आपल्याला अँगल B काढता येईल. म्हणजेच काय करायचं, BC आता म्हणजे बघा BC जो आहे BC 7.5 सेंटीमीटर काढा. म्हणजे इथं चेकबॉक्स पहिला, म्हणजे या मधल्या कन्स्ट्रक्शनला पहिला चेकबॉक्स येणार आहे, बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अँगल B 40 डिग्री हा काढावा लागणार आहे. मग अँगल B 40 डिग्री काढायचा आहे. बघा इथं या ठिकाणी दिलेलं आहे BC काढून 40 डिग्री काढा. 40 डिग्री काढल्यानंतर काय करू, या 40 डिग्रीवरतीच लाईन आपल्याला बिंदू काय घ्यायचा, L घ्यायचा आहे. बिंदू L वरती बिंदू असा घ्या की BD इज इक्वल टू 3 सेंटीमीटर, म्हणजे 3 सेंटीमीटर हा काढल्यानंतर तर लंबदुभाजक काढायचं. म्हणजे याला काय येणार आहे, 2 नंबरचा चेकबॉक्स येणार आहे. तिसरी जी आहे तिला 2 नंबरचा चेकबॉक्स येणार आहे आणि पहिल्या याला 3 नंबरचा चेकबॉक्स येणार आहे. अशा पद्धतीने पहिल्याला 3 नंबर, म्हणजे ही तिसरी आपल्याला कन्स्ट्रक्शन आहे, रचना आहे. ही पहिली ही करावं लागणार आहे, दुसरी ही करावं लागणार आहे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आकृतीवरून आपल्या लक्षात येणार आहे. तर तुम्ही बघू शकता. पुढे बघा क्वेश्चन नंबर 6, बिंदू A चा निर्देशक X आणि बिंदू B चा निर्देशक Y आहे. तर पुढील बाबतीत डिस्टन्स AB काढायचा आहे. बघा निर्देशक दिलेला आहे, म्हणजेच
चा निर्देशक x आणि b ला निर्देशक y असं म्हटलेलं आहे. मग x ची किंमत 1 आणि y ची किंमत 7. आता डिस्टन्स काढायचं आहे. डिस्टन्स कधीही ऋण नसतं हे आपल्या सर्वांना माहित आहे. अंतर कधीही ऋण नसतं विद्यार्थी. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला पर्यायामध्ये जे दिलेलं आहे -6 आणि -8 हे दोन पर्याय इथंच बाद होणार आहे. त्याचा विचार आपल्याला करायचा नाही कारण की ते ऋण आहे. अंतर कधीही ऋण नसतं. ओके, लेट्स गो. सो x is equal to 1 and y is equal to 7. So we have to find here distance AB. So we know that distance AB we subtract greater number smaller number from greater number. म्हणजे लहान संख्या ही मोठ्या संख्येतून आपण वजा करत असतो. आता या ठिकाणी 7 ही मोठी आहे आणि 1 ही लहान आहे म्हणजे y मायनस x या ठिकाणी येणार आहे. म्हणून 7 वजा 1 बरोबर 6. म्हणजे पहिलं जे डिस्टन्स आहे AB त्याचं उत्तर काय येणार आहे 6 आणि दुसरं जे डिस्टन्स AB जे आहे आता या ठिकाणी x माझा वजा y घ्यावा लागणार कारण की x हा मोठा आहे आणि y हा लहान आहे कारण y हा ऋण आहे. 6 वजा 2 वजा अधिक 6 अधिक 2 8. या ठिकाणी आपल्याला 8 उत्तर मिळालं. म्हणजे पहिला चेक बॉक्स आणि इकडं तिसरा चेक बॉक्स. आता क्वेश्चन नंबर 7 बघा, दिलेल्या माहितीनुसार पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. जर AB A-B-C व डिस्टन्स AC 17 सेंटीमीटर आहे. आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की डिस्टन्स AC आता ABC म्हणजे हे काय एक रेषीय बिंदू आहे. या ठिकाणी AC म्हणजे A बिंदूपासून C बिंदूपर्यंतचं अंतर किती आहे 17 आणि BC म्हणजे जो A आणि C च्या दरम्यान जो B बिंदू आहे त्या B बिंदूपासून C बिंदूपर्यंत 6.5 सेंटीमीटर आहे. हे डिस्टन्स AB काढायचे. आता एक लक्षात घ्या या ठिकाणी AC मोठा आहे म्हणजे 17 मधून 6.5 जर आपण या ठिकाणी वजा केले तर आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्याला AB जो आहे तो AB मिळणार आहे. आता 17 मधून 6.5 गेलेले आहेत बघा. तर या ठिकाणी आपण जर दुसरं हे उदाहरण जर बघितलं तर जर PQR हे एक रेषीय आहे. PQR हे काय आहे एक रेषीय आहे. डिस्टन्स PQ 3.4 डिस्टन्स QR 5.7 तर डिस्टन्स PR जो आहे तो आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितलेला आहे. आता डिस्टन्स AB आता एक लक्षात घ्या हा एक रेषीय आहे त्याचा अर्थ AB आणि BC ची बेरीज 17 आली पाहिजे. आता 6.5 थोड्या आपण 6 आहे असं धरूया. आता 6.5 आता इथं 7 आहे असं गृहीत धरलं. काय आहे 7 आहे असं गृहीत धरलं. मग या ठिकाणी 17 मधून 7 गेले 10 परंतु 6.5 होते आपण 0.5 जास्त घेतो तर इथं मिळवून 10.5 म्हणजे डिस्टन्स AB म्हणजे 17 मधून 6.5 वजा जर केले तर या ठिकाणी 10.5 हे उत्तर आपल्याला मिळतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणून पहिल्या मधल्या चेक बॉक्स मध्ये आपल्याला त्यानंतर PR बघा PQ आणि QR हे एक रेषा बरोबर आहे. आपल्याला PR शोधायचं म्हणजे PQ आणि QR किती दिलेला आहे 5 पॉईंट आणि PQ दिलेला आहे 3 पॉईंट. 7 अधिक 4 11 एक आला साहजिकच आहे. एक इथं प्लस नाही इथं 3 आहे इथं 5 इथे याचं उत्तर काय आलं 9.1 कळालं. ओके, प्रश्न क्रमांक 8 आकृतीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. एक PQ वर एक QR यांचा संयोग संच लिहा. आता या ठिकाणी जर आपण पुस्तकातलं जर आपण पहिल्या प्रकरणातला संच अभ्यास जो आहे अभ्यास जर आपण सोडवला 1.2 तर त्यातलं हे 5व्या उदाहरणामधलं हे जे आहेत दुसरा आणि 6वा सब क्वेश्चन आहे. या ठिकाणी आपण बघतो की S हा पहिला जो कंडिशन काय दिलेली आहे एक PQ वर एक QR यांचा संयोग संच लिहा. युनियन संयोग म्हणजे काय युनियन राईट द युनियन सेट ऑफ रे PQ and रे QR. आता PQ इथून चालू होते आणि QR जो आहे तो इथून चालू होते म्हणजे
म्हणजे पी क्यू आणि क्यू आर यांचा कॉमन भाग कोणता आहे ते पी क्यू. म्हणून याचं उत्तर जे आहे ते हे पहिला चेक बॉक्स येणार आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन जो आहे, राईट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉइंट एस. आता कॉमन एंड पॉइंट एस येणारा कोणतेही दोन किरणांचे नाव लिहायचे. बघा आता इकडे जाणारे कोणतेही द्या, एस आर द्या, एस पी घ्या, एस क्यू घ्या, काहीच फरक पडत नाही. आणि उलटा जो इकडे या बाजूला जर बघितलं एल एच एसला तर एकच आहे एस टी, म्हणजे एस टी आहे, एस आर आहे. म्हणजे तिसऱ्या चेक बॉक्समध्ये म्हणजे दुसरं उत्तर आपल्याला या ठिकाणी देता येईल. अतिशय सोपा हा प्रश्न आहे. त्यानंतर आपल्याला हा शेवटचा प्रश्न वाटला की आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू आरचा जी हा मध्यगा संपात बिंदू आहे. जर जी टी 2.5 सेंटीमीटर तर पी जी आणि पी टी यांची लांबी आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. बघा ही आकृती जी आहे, या आकृतीमध्ये जर आपण बघितलं मध्यका कशाला म्हणायचं, तर त्रिकोणाच्या बाजूचा मध्यबिंदू. आता इथं क्यू आरचा मध्यबिंदू टी आहे, बरोबर. आणि या पी क्यू आर या बाजूच्या समोरचा जो त्रिकोणाचा शिरोबिंदू आहे पी, या पी आणि टी ला जोडणारा जो रेषाखंड असतो त्याला आपण मध्यका असं म्हणतात. मेडियन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मेडियन. या ठिकाणी आपण जर या चौकटीत जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला त्याची प्रॉपर्टी दिसेल. आता कोणत्याही त्रिकोणाला 3 मध्यका असतात आणि ऑल दीज 3 मेडियन्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे कॉन्क्रंट, म्हणजे ते एकाच बिंदूमध्ये जे आहेत त्या एकाच बिंदूमध्ये कॉन्करंट म्हणतो त्याला, कॉन्ग्रुएंट नाही सॉरी, तर कॉन्करंट म्हणतो त्याला. ते एकाच बिंदूमध्ये त्या काय होतात, छेदतात. म्हणून द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मेडियन ऑफ ट्रायंगल्स डिवाइड ईच मेडियन इन द रेशिओ 2:1. म्हणजे जे मध्यगा एकमेकांना छेदतात त्या बिंदूमध्ये त्या मध्यगाचे 2:1 प्रमाणात विभाजन होते. 2:1 प्रमाणात. तर आता याच गुणधर्माचा वापर आपल्याला या उदाहरणामध्ये केला होतो तेव्हा करणार आहोत. आता पहिली मध्यगा जी आहे पी टी, आता याचे 2 भाग झाले, पी जी आणि जी टी. म्हणजे पी जी जर 2 असेल तर जी टीची लांबी 1 असेल. आता या ठिकाणी म्हणजे निम्मी असणारी त्याच्या, या ठिकाणी आपण बघूया पी जी. पी जीचं माप आपल्याला विचारलेलं आहे. तर पी जी म्हणजे काय, हा भाग. आता 2:1 म्हणजे हा 2 आणि हा 1. आता 2:1 इथं विभाजित झालेला आहे. पी जी इज इक्वल टू जी टी आपण असं म्हटलं, म्हणजे विभाजन जे आहे ते विभाजन इक्वल नाही म्हणता येणार, 2 डॉट द्यायला पाहिजे, इथे इक्वलचं चिन्ह दिलं गेलं समस्या. आता 5 2.5. आता इथं जर 2.5 दिलेला आहे तर पी जी किती येणार आहे, दुप्पट, म्हणजे 5. 2.5च्या दुप्पट 5. ओके. आता हा पी टी शोधताना आपल्याला काय करायला लागणार, पी जी आली तर जी टी म्हणजे पी टी एक रेषी आहेत. तर पी जी किती आला 5, जी टी किती आला 2.5, दोघांची बेरीज केली तर 7.5. म्हणजे अशा पद्धतीने हे या ठिकाणी आपल्याला पी जी 5 मिळणार आहे आणि पी टी जी आहे ते 7.5. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी